गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितं नमामि आवाहित देवताभ्यो नमः कर्पूरार्तिक्य दीपं समर्पयामि सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाति दुर्वी पूर्वी प्रेम कृपाजयाति सर्वांगे सुंदर कृष्णेन्दुराति जय मुक्ता पुराति जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव रत्न भजित भरात गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा झुंझुणती नूपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना हरे मंगल मूर्ति मोर्या कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमः वास्तुये नमः सर्व पूजा परिपूर्णार्थे केदार सांगू काय झालं? पूजा संपन्न झालेली आहे. आपल्या घरातील इडापिडा आता दूर होणार आहे, टळून जाणार आहे. हो नक्कीच टळेल. जे आपण हे केलं होतं त्याच्याकरता. गार्गी, मोनिका, काडीचाही उपयोग नाही मुलींचा. हा काय ग आई? हे बघ कोशिंबीर करून ठेवली आहे, ती फ्रीज मधनं घेऊन ये. हा आणि हे बघ नॅपकिन काढून ठेव नवीन. तर गार्गी कुठे आहे? आई अगं राधाताई जेवायला येणार आहे म्हणून गार्गी मैत्रिणीकडे गेलीये बाहेर. मैत्रिणीकडे का ऋषिकेशकडे? हे बघ मोनिका, तिच्या छोट्या छोट्या गोष्टी मला सांगायच्या असं लक्षात ठेव. येऊ दे तिला, बघते तिच्याकडे. सरिता, मला वाटतं वातावरणामध्ये इतका तणाव असेल तर राधाशी तिच्या लग्नाबद्दल बोलणं नीट जमेल का? मला कोणाच्याही सूचना नको आहेत आणि राधाशी लग्नाविषयी फक्त मी बोलणार आहे. तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न करून झाले, त्याचा काहीही उपयोग झालेला नाहीये. त्यामुळे फक्त आता मी बोलणार. राधा ये बस बस. अरे राधा ये बस. आज बरीच थकल्यासारखी दिसतेस. हो ऑपरेशन होतं, थोडं कॉम्प्लिकेटेड होतं, जुळं होतं. पण यशस्वी झालं ना? हो. बरं तू फ्रेश होऊन ये, जेवण तयारच आहे. मोनिका सर
बाबा मला मोनिका एकदा म्हणाली होती की सरिताईला चॉकलेट्स आवडतात. सो अगं मग दे ना तूच. नाही, तुम्ही द्या. बरं बरं मी देतो. चला बाबा. फ्रेश होऊन सरिता ठेवा टेबलावर. कोशिंबीर राहिली वाटतं आणायची. बाबा मी कोशिंबीर घेऊन येते, तोपर्यंत त्या दोघी येतीलच. हॅलो राधा. हा, अरे मोनिका बोलतेय मी. राधाताई आमच्याकडे आली आहे आज जेवायला. आईनी बोलवलंय. तिला दे ना जरा पटकन. अरे ती फ्रेश होतीये. तुझा काय निरोप आहे सांग मला, तेव्हा तिला फोन करायला सांगते आल्यावर. कट केला फोन. अगं राधाताई, सौरभचा फोन होता. जरा अस्वस्थ वाटत होता. काहीतरी बोलायचंय त्याला. बघ कर फोन. नंतर करते. चल, सगळे जेवायचे थांबलेत. अरे सौरभ, संध्याकाळी जाऊन ते पूजेचं सगळं निर्माल्य आहे ना, त्याचं विसर्जन करून ये. हा काय रे, काय झालं? अरे आत्ताच घरात पूजा झाली एवढी आणि असा का चेहरा पडून बसलायस? सौरभ, जरा घरातलं वातावरण प्रसन्न असू दे ना. हे बघ, जे काही झालं असेल ते मला सांग. मला कळत नाहीये रे. काय झालंय? सीमावाहिनी, आपल्या केदारचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे यश जिजूंना ते इन्स्पेक्टर खैरनार सांगत होते की आता प्रश्न फक्त इतकाच उरतो की केदार खरोखरच मानसिक रुग्ण आहे का तो फक्त नाटक करतोय. सीमावाहिनी, लहानपणी मार्कंडदादा आम्हाला राघव मंत्री नावाच्या एका कर्तबगार डिटेक्टिव्हची गोष्ट सांगायचा. त्याच डिटेक्टिव्ह राघव मंत्रीचं नाव घेऊन केदार हे सगळं का करतोय काही कळत नाहीये. आपल्याला लवकरात लवकर एका डॉक्टरशी बोलावं लागेल. आता वेळ हातातून घालवून चालणार नाही आपल्याला. गार्गी कुठे? ती जेवायला येते ना? अगं ती नाही, तिच्या मैत्रिणीचा फोन आला होता म्हणून ती. बाबा, खोटं बोलू नका. खोटं बोलणं जमत नाही तुम्हाला. कशासाठी खोटं बोलताय? गार्गी नाही थांबली आहे जेवायला. तुझ्या बरोबर एका टेबलवर बसून जेवण करणं मान्य नव्हतं तिला. त्यामुळे रागावून चिडून निघून गेली. नाही, तिने असं जायला नको होतं, पण मुखवटा घालून वावरणं शक्य झालं नसतं तिला.
माझ्या 23 वर्षांच्या तडफडीची साक्षीदार आहे ती. तिच्या आईवर झालेला अन्याय मान्य नाहीये तिला. सरिता, बसा. मला जे बोलायचंय ते मी आता बोलणार आहे राधाशी, आणि त्यावेळेस मला तुम्ही इथे हवे आहात. हे बघ राधा, आमच्या सगळ्यांचंच आयुष्य या वाळवंटात हरवून गेलंय. निदान यापुढे तरी आता सगळं व्यवस्थित व्हावं अशी इच्छा आहे माझी. आणि त्यासाठी मी एक विनंती करते तुला. तू लग्न कर. तुझ्या लग्नाने बरेच प्रश्न सुटणार आहेत. तुझ्या बाबांची काळजी मिटेल, त्यांचं तुझ्यात अडकलेला जीव सुटेल, आणि मग शरीरासोबत मनानंही ते आमच्या सोबत असतील. कदाचित. आणि मला असं वाटतं यासाठी तुझी काही हरकत नसेल. हे बघ राधा, या सगळ्या प्रकारात तुझी चूक नसेलही कदाचित, पण माझी आणि माझ्या मुलींचीही नाही. जी काही चूक आहे ती फक्त तुझ्या आईची आहे. या माणसाबरोबर लग्न झालेलं नसतानाही तिने तुला जन्म दिला. या गोष्टीचा विचारच केला नाही की तुझं पुढे काय होईल. आणि यांच्यापासून लांब जाण्याचंही नाटकच ग. शेवटी तुझे आजोबा यांच्याच गळ्यात मारून गेले तुला. संबंध तुटला म्हणजे तुटला. असं धारिष्ट्य नाही दाखवलं त्यांनी. आता ही बघ, तू ही अशी अबोल राहतेस, लग्नच करायचं नाही म्हणतेस, पांढरे कपडे काय घालतेस, 28व्या वर्षी 58ची असल्यासारखी गंभीर राहतेस, मनातल्या मनात कुडत राहतेस. हे सगळं कशामुळे राधा? तुझ्या आईनं तुझ्या आयुष्याची जी फरफट करून ठेवली आहे ना, त्यामुळे. तुझ्या आईच्या एका चुकीची शिक्षा आज आपण सगळेजण भोगतोय. ती निघून गेली वरती, पण तुझ्या रूपानं अखंड आहे माझ्या संसारात. म्हणून सांगते तुला, तू लग्न कर. त्या केदारशीच लग्न कर असं काही मी म्हणत नाहीये. कोणाशी लग्न कर, एक चांगला मुलगा बघ, पारखून घे त्याला आणि त्याच्याशी लग्न कर. हवासा तर मी बघते मुलगा तुझ्यासाठी, पण आता तू लग्न केल्याशिवाय हा फास सुटणार नाही राधा. रजनीशचं आणि माझं लग्न झालं तेव्हा मी लहानच होते. रजनीशचं उमदं व्यक्तिमत्व बघून मला आवडलं ते. रजनीश मनोहरच माझं जग बनलं होतं. रजनीशची सोबत म्हणजे माझा श्वास होता. माझ्या प्रत्येक श्वासात रजनीश रजनीश आणि रजनीश. आणि एक दिवस तुला घेऊन आले आणि मला म्हणाले की ही माझी मुलगी आहे. कोण आसावरी का कोण माझी प्रेयसी होती, आणि माझा हा श्वासच थांबला. मला असं वाटायला लागलं की माझा श्वास कोणी हिरावून घेतला.
गुदमरून गेले ग मी. त्या दिवसापासून आजपर्यंत एका शरीराचं ओझं घेऊन जगते मी. माझ्या मनाचा खून तर केव्हाच झाला होता. राधा, तूही एक स्त्री आहेस, डॉक्टर आहेस. जगण्यासाठी श्वास घेण्याची किती गरज असते हे तुला माहितीच आहे. आणि तुझ्या आईनं आणि या माणसानं श्वासच हिरावून घेतलाय माझ्यापासून. बघ, तुझ्या आईचं आणि यांचं प्रेम किती महान होतं, किती मोठं होतं हे ऐकण्याची आणि समजून घेण्याची कुवतच नाहीये माझ्यात. मी अतिशय सामान्य बाई आहे. मी काही संत महात्मा वगैरे नाही. माझ्यावर आणि माझ्या मुलींवर अन्याय झालाय, हा तो तुझ्यावरही झालाय. या दोघांनी मजा मारली ग, पण आपण सगळेजण भोगतोय त्याचे परिणाम. तुझं लग्न झालं तर कदाचित आमचे हे भोग संपतील. तुझ्या निर्लज्ज आईनं आमच्या वाट्याला दुःखच आणलं. तुझ्या आईची झालेली चूक तू दुरुस्त कर. लग्न कर राधा, आणि तुझ्या या वडिलांना तुझ्या काळजीतून मुक्त कर. थोडक्यात मला मोकळा श्वास घ्यायला मदत कर. बाबा, रडू नका आणि माझी काळजी तर मुळीच करू नका. कारण माझ्या आईने मला पुरेसं खंबीर केलेलं. एकटीनं जगण्या इतकं धैर्य आहे माझ्यापाशी. मिसेस सरिता मनोहर, मी तुम्हाला शब्द देते, मी लग्न करीन. माझ्या त्या दुर्दैवी आईची शपथ घेऊन सांगते, जिने स्वतःचं प्रेम जपण्यासाठी मला जन्म दिला. तिची शपथ घेऊन सांगते, मी लग्न करीन. ती माझी समंजस आई, जिने बाबांचं आयुष्य एकाकी होऊ नये म्हणून स्वतःचं ब्रेन ट्यूमर लपवून त्यांच्या आयुष्यातून निघून जाणं स्वीकारलं. तिची शपथ घेऊन सांगते, मी लग्न करीन. ती माझी सोशिक आणि कणखर आई, जिने तुमचा आणि बाबांचा संसार मोडू नये म्हणून मरणाच्या शेवटच्या क्षणीही जिने बाबांना हाक नाही मारली. त्या माझ्या आईची शपथ घेऊन सांगते, मी लग्न करीन. लग्नाचे विधी झालेही नव्हते, तरी जिनी लग्नाच्या शपथा निष्ठेने पाळल्या आणि मरेपर्यंत बाबांच्या नावाचं मंगळसूत्र घातलं, त्या माझ्या सरळ साध्या आईची शपथ घेऊन सांगते, मी लग्न करीन. आणि माझ्या आईने मरताना जिनी सांगितलं की सरिताई तुला कधी एकटं टाकणार नाही, त्या प्रियाईची शपथ घेऊन सांगते मिसेस मनोहर, मी हे लग्न करीन. हो, मी हे लग्न करीन. मला फक्त थोडा वेळ द्या, पण मी लग्न करीन.